मी तुमचा दोस्त आणि होस्ट संदीप सँडी मुरुंबेकर. आज ते लाईव्हची सवय लागल्यापासून घरात वेगवेगळे आयटम करायची सवय लागली आहे. आज मी सँडी मुरुंबेकर आपल्या समोर घेऊन आलो आहे पनीर भुर्जी. आजचा मेनू आहे पनीर भुर्जीचा, ज्यासाठी आपण आता सुरुवातीला कांदा असा परतवण्यासाठी टाकलेला आहे. खरपूस असा कांदा आपण परतून घेणार आहोत. मस्त कांदा टाकायचा आहे. त्यानंतर शिमला मिरची, टमाटर टाकून आज आपण व्हेज लोकांना भुर्जी खाण्याची जशी इच्छा झाल्याच्या नंतर त्यांनी काय करावा हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून त्यांच्या प्रश्नाला उत्तर मुळे आपण पनीर भुर्जी इन्व्हेंट केलं आहे. हे मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांना माहिती असेल काय असते ते, पण आमच्याकडच्या गावाकडच्या लोकांना माहीत नाही काय पनीर भुर्जी काय असती, त्याला माहीत नाही. म्हणून आम्ही आज पनीर भुर्जीचा घाट घातला. बेस्ट अशा प्रकारे मंद आचेवर आपण कांदा परतवून घेत आहोत. परतवलेल्या कांद्याला लाल सुरख असा कांदा परतवून घ्यायचा मस्तपैकी. कोणाच्या कमेंट आल्या असतील तर त्याला रिप्लाय करू. काय कमेंट आहेत का रे? कोणी काय म्हणाले? काय कोणी काय म्हणून झाले? ओके, बेस्ट पैकी होत आहे. मस्त स्पेशल व्हिडिओ, स्पेशल स्पेशल टाका लागते. नाही तर लोक म्हणतात की संदीप मुरुंबेकर काय करीत नाही, सगळं बायको करतील, हे जाऊन फोटो काढून टाकतात. पण त्याला हे माहित नाही की आपण पण नंबर 1चा शेफ आहे. शेफ आहे, शेफ, ऍपल नाही. बेस्ट पैकी राणी त्याचा थाट आहे सध्या. माझ्या लाईन चालू जो आवाज आहे सगळ्यात नंतर बोलते म्हणा. अशा प्रकारे आम्ही घरात असल्यामुळे थोडेसे बाहेरच्या लोकांचा डिस्टर्बन्स होत असेल, सहन करून घ्या. कारण आमचं कसं आहे की काय आमच्याकडे काटर पिटर नाही द्यायचं, कशाचं लाईव्ह करायचं. घरात कोण नसते काय नसते. आम्ही मस्तपैकी गावरान पद्धतीनं स्वयंपाक करीत असतो, गावरान पद्धतीनं बोलत असतो आणि हे समज तुम्हाला दाखवत असतो. स्पेशल बघा, आता माझ्या ठरले गड किल्ल्यांसोबत असे वेगवेगळे पदार्थ बनवायचे, इंस्टाग्रामवर टाकायचे. इंस्टाग्रामवर टाकत असताना त्याला यूट्यूबला पण टाकायचे. जरा काही 4-2 पैसे भेटले ते भेटले माझ्यासारख्या गरीब माणसाला तर बरं होते. तुम्ही मागच्या वेळेसच्या माझ्या व्हिडिओला भरपूर, एक मिनिट मी लाईव्ह करायला हो येतोय. एका दादानं छान पाठवले, धन्यवाद धन्यवाद. कोण पाठवले? नावाचा 20 पेटल. हा 20 पेटल टाकीचा दादा आहे. अच्छा पाटील, धन्यवाद धन्यवाद. छान. म्हणजे का आता बायको गेली माहेरी काम करी पचाम पितांबरीच्या अंतर्गत आम्ही ह्या गोष्टी सर्व शिकत आहोत. सुंदर अशा प्रकारे बनवायला. आपला कांदा असा खरपूस असा तळून झालेला आहे, सॉफ्ट सॉफ्ट. आता ह्या सॉफ्ट झालेल्या कांद्यात आपण सगळ्यात मस्तपैकी आपली अद्रक लसणची पेस्ट टाकूया, जेणेकरून काय होईल याला टेस्ट येईल थोडीशी सुंदर अशी. आणि थोडासा हे परतून झाल्यानंतर काय करायचं हे परतून सुंदर झालेला आहे. आणि आपण मस्त जिऱ्याला भाजून त्याची आपण पूड करून घेतली होती. ती पूड सुद्धा आपण याच्यात टाकणार आहोत. जास्त मसाल्याचा वापर आपण भाजीत करणार नाही आहोत. पुड्या नाही, काय नाही काय नाही. सुंदर अशा प्रकारे कमी मसाल्यामध्ये उत्तम अशा भाजीचा हे आहे. ही आहे जिऱ्याची पूड टाकलेली आपण.
मस्त सर्व आहा, सुंदर असा त्याला आम्ही भाजून घेतल्यामुळे त्याचा इतका सुंदर वास येतोय की सगळीकडे त्याचा सुगंध पसरलेला आहे. कांदा लसण, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हटलं जाते. तसं मी मुळा बिळा काय वापरलेलं नाही, फक्त कांदा वापरलेला आहे. त्याच्यामुळे फक्त विठोबा आमच्याकडं आहे. तर मुळा असता तर मग मिठाई रुक्मिणबाईला घेतला असतं. सुंदर अशापैकी कांदा तळून झाला आहे. कांदा तेल सोडतोय. आता आपण त्यात टाकणार आहोत आपलं खापशी तांदूळ. मराठी भाषेमध्ये याला म्हणते ढोबळी मिरची, शिमला. जे गेलं नाही शिमला त्यानं इथं मिरची बघा. श्रावण आहे रे, हा श्रावण आहे रे. कोण म्हणाले? ए श्रावणच मग आम्ही काय हे करायला काय वेगळं. आता का बया, आजकालच्या जमाना असा बदललेला आहे मॅडम की इथे त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आणि मला कांद्याशिवाय जेवण द्यात नाही, काही असलं ते. त्यामुळे कांदाशिवाय कांदा मुळा भाजी. आणि एवढं मोठं गाणं म्हणलंय संतांनी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, त्याने घालेलं होतं. उत्तम अशा प्रकारे आमची शिमला ढवळून निघालेली आहे. आणि थोडासा वेळ लागेल कारण मंद आचेवर आमची भाजी होतीये. मला उभा टाकून टाकून त्याला दुखायला लागले. खुर्चीवर बसून करू का? काय आमची पोरं पराक्रमी. खुर्चीवर बसून भाजी करा म्हणाली पोरं मला. उत्तम अशा प्रकारे याचा खरपूस असा वास येतोय. मलाच येणार कारण मी बनवायलो. तुम्ही मोबाईलमध्ये असल्यामुळे कसं तुम्हाला येणार नाही. पण तुम्ही अशा प्रकारची रेसिपी बनवून बघा. खूप सुंदर आणि सोप्या प्रकारची रेसिपी आहे. लय जास्त घंजट घ्यायची गरज नाही, काय नाही. चुलीवर उभा टाकायचं, असं तेल टाकायचं, तेलात कांदा टाकायचा, कांदा टाकून लसूण अद्रकाचा मस्तपैकी एकदम शिडपा मारायचा. त्यानंतर थोडंसं ढोबळी मिरची, आपली शिमला मिरची टाकायची. आणि शिमला मिरची टाकून त्याला मस्तपैकी असं थोड्या वेळ हलवून घ्यायचं. खरपूस होते. आणि ते झाल्याच्या नंतर राहिलेला थोडंसं आपला कढीपत्ता, ज्याला आपण इलेक्शनच्या काळात साहेबाचं नाव दिलं होतं, ते साहेब समजदार को इशारा कापी. तसे तर मग सगळे बघणारे समजदारीत मला माहिती आहे, तिला कळालं असेल बेस्टपैकी. आणि जरशी थोडीशी कोथमीर, तिनं काय होते माहिती आहे का, याला चव येते जेवणाला नंबर 1 मध्ये. आता हे आपलं रेडी झाले आणि ह्या रेडी झालेल्या याच्यामध्ये आपण आता सोडणार आहोत. याच्यात सोडणार आहोत आपण आता हे टमाटर बारीक कापलेलं. हिंदी में इसको बोलते कद्दूकस करवा टमाटा, पण हिंदीपेक्षा आपल्याला मराठीतली मजा असते म्हणून मराठी लय भारी भाषा आहे आपली. गावढळ बोलल्यावर तर लोकांना लई राग येते, पण काय करावं, गावरान मराठी सोडा वाटत नाही. सुंदर असं याच्यात टमाटे टाकलेले आहे. आणि ह्या टमाट्याला चांगल्या प्रकारे वाफवायसाठी यात ते मीठ टाकणं फार महत्त्वाचं आहे. थोडंसं मीठ टाकूया आपण यात. बेस्टपैकी परतून घेऊया याला. आज काहीतरी नवीन आयटम व्हायला म्हणून आमची पोरं लई खुश आहेत. बेस्टपैकी बेस्ट अशा प्रकारची आमची एक पनीर भुर्जी तयार होत आहे. मंद आच कमी करून गरम करूया. याला थोडंसं कमीच ठेवतो मी कारण मला यात बटर घालायचे.
बटर घातल्याच्या नंतर थोडीशी टेस्ट येते याला सुंदर अशी बटरची. थोडासा म्हणजे अगदीच नाही, थोडं थोडं. अरे असा कसा होतो? इतकं बटर आपण यात घालणार आहोत. यानं काय होतंय की बटरच्या टेस्टमुळं आणखीनच त्याला टेस्ट येते सुंदर अशा प्रकारची. आणि याला आपण आता मस्तपैकी फेटणार आहोत. जोपर्यंत तेल मोकळं होत नाही तोपर्यंत सुंदर अशा प्रकारे आपण यात मीठ घातलेलं होतं. आता टमाटर आपलं वाफायला सुरुवात झालेलं आहे. एकदा बटर मिक्स झाल्याच्यानंतर आपण यात बाकी मसाला टाकणार आहोत. अजून विठू सावकार म्हणायला हा पोरग तर खात्रीनं मिरच्या कापायले. कोण म्हणाले? विठू सावकार. पोरग खात्रीने मिरच्या कापायले. हम्म. बस प्रश्नच येत नाही. मिरच्याशिवाय भुर्जीत मजाच नव हो. हिरवीगार मिरची असली म्हणजे कसं झणझणीत कारभार आमच्या इकडचा. कोणता सावकार? साखर इथे मुळाची काय सांगतो काय. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारे ही फ्राय होत आहे. बेस्टपैकी मिरची आपल्याला थोडीशी वरून टाकावं असं मला वाटायले. टाकू थोडीशी थांब. गोल गोल गरम गरम अशा प्रकारे वाफा निघताना आणि बाहेर सुंदर असा पाऊस पडतोय. मजेदार असा बेस्टपैकी नाही आमच्या असं सुंदर यात मसाला टाकू आपण. मसाल्याचा डबा आमच्या घरातला. यात आपण टाकणं घालणार आहोत. लवकर होते का? शिवंडर अशा प्रकारचं लाईव्ह चालू आहे. मग नको राहू द्या. तर आहे का पटकन 2-3 पाहिजेतच. आमच्या मॅडम आल्यात ग्राउंड मध्ये आता थोड्या वेळासाठी. मला काय माहिती. मॅडम आल्या म्हणजे काम फत्ते व्हायच्या मार्गावर आहे असं समजायला पाहिजे. थोडं जरा जास्त हलवावं लागते. ती ऐकू त्याच्यात मला काल दाखवायला. लाईव्ह अशा कार्यक्रम आम्ही अवलंबलेला आहे. आता आम्ही इथून पुढे नवीन नवीन आयटम शिकणार आहोत आणि बनवून याच्यावर टाकणार आहोत. थोडीशी मिरची टाकूया म्हणजे कसं होते. अजून टाकूया. याला थोडासा तिखट अशा प्रकारचा स्मोक बसतो. आणि या स्मोकी वरला तुम्ही तर हा प्रकार खूप सुंदर आहे. खाण्याशी छान लागतो. कोणाला आवडतो नाही आवडतो आम्हाला माहित नाही.
आपण पेशन्स ठेवून मग व्हिडिओ बघायला त्याबद्दल तुमच्या समजायचे धन्यवाद. आता हे सगळं आमचं आयटम खसखसूस असे तळून झालेले आहेत. आता यात टाकणार आहोत आपण 1 चमचा भर हळद, जिच्यामुळे कलर. त्यानंतर धनिया पावडर टाकणार आहोत आपण. कोणाला आई म्हणायचं बा कापा म्हणे. चमच्याभर धनिया पावडर टाकलेली आहे आपण मोठा. तुम्ही म्हणता एवढी कशी टाकलेली मस्तपैकी. आणि आमच्याकडे नाही काय नाही आमच्याकडे इन्व्हर्टर आहे. लाईट गेली तरी मस्त चमच्याभर आपण याच्यात लाल तिखट टाकूया. कलर येते का नाही मला माहित नाही. आणि याला पुन्हा एकदा फ्राय करूया. जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत ही मसाले तळून घ्यायची. एवढे फक्त 2 मसाले टाकलेले आहेत आपण यात. आगाऊ काही टाकलेलं नाहीये. तरी पण आपण यात थोडासा आपण आता घरी बनवलेला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स असलेला आपला काळा मसाला आपण 1 चमचाभर टाकणार आहोत. तेव्हा बस. आणि अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार होत आहे. कांदा मसाला टाकायला कांदा आधी त्याच्यात टाकलेला आहे आपण. लसूण पण टाकलेला आहे त्यामुळं कांदा लसूण मसाला एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे. आपण टाकलेल्या तिखटामुळं थोडासा ना लालसर कलर आलेला आहे. आई तुला सांगितलं तुम्ही काय मस्त असं खरपूस तळून घेतो आपण याला. आणि आपली पनीर भुर्जी आता रेडी होण्याच्या मार्गावर आहे. याला सगळ्याला झाकण लावू आणि हे झाकण जुले आपण जागेवर ठेवून देऊ. समजा इथलं गायब करूया. फक्त आपली कढई राहील याच्यात आपला आयटम शिजत राहील. काय नाही याला 2 मिनिटासाठी एक वाफ द्यावी लागते. बारीक मंद आचेवर अशी थोडीशी ठेवून याला आपण काय करूया एक 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर याला असं आपण वाफवूया. वाफणार आहे तोपर्यंत आपण बोलूया. जर कोणाचे व्ह्यू असतील ते पाहू. दिल्या भाज्या चिरून सो मै तिचाच रोल आहे या भाजीत. तिनं काही केलं नाही बाई. भाज्या सुद्धा आम्ही दोघांनी चिरल्यात. हे माझं पोरगं आहे मोठं, यानं मला मदत केलेली आहे. बायकोचा इथे कुठल्याही प्रकारचा हातभार नाही. तंदूर रोटी पण करा आता. तंदूर रोटी करायला आम्हाला येत नाही हो. आणि ते भट्टा कोणा पेटवा कुठून आणो. आम्हाला पण द्या इकडे थोडीशी भाजी. श्रावण आहे मॅडम, तुम्ही म्हणल्या का नाही आधी श्रावण आहे म्हणून. सवय नसल्यावर होतं असं. हां तेच म्हणालो मी. समजून घ्यावं सवय नाही. मावशी नुसती गप्पा मारायली करू लागण झाली. मावशी करू लागली. तुम्हाला तर खरंच माहीत भरोसा नावाचा चीजच नाही. अरे आम्ही समजा आम्हीच करावेत रे बा. मावशी नाही कोण नाही काय नाही. पडद्या मागचेच सगळे विलन बघत जाऊ तुम्ही. इकडं भाऊ एवढं बेजार व्हायलाय करायलाय तिचं अप्रूप नाही काय नाही. तिकडून मावशी सांगायली वहिनी भाजी कापायली फलानं करायली. समजा हे तुमचं बापा बाबा खरं. हां वा रे वा. हे आमचं कार्टून एक आहे मध्ये मध्ये मचमच करायला. बारकं पोरगं बघा ऑर्डर द्यायली. दिवा लावला का नाही काय लावला का नाही तेच विचारायली. काय हरकत नाही काय हरकत नाही. मग तुम्हाला आम्ही स्पेशल असं पाठवू. टेन्शन घेऊ नका. आमची आता भाजी फर्स्ट क्लासपैकी तयार होण्याच्या मार्गावर आहे. तेल सोडलेलं आहे भाजीने.
बघा बटर आणि तेल भाजीवर थोडंसं तरंगायला सुरुवात झालेली आहे वेगळ्या प्रकारे. आणि आता धरा मोबाईल. आता यात आपण मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत त्याचा, तो म्हणजे पनीरचा केलेला खीस. मस्तपैकी पनीर आणायचा आणि त्याचा खिसणीवर खीस करायचा आणि तो खीस यात सोडायचा असा मस्तपैकी मोकळा मोकळा. आणि जर तुम्हाला 5-6 लोकांना खायचं असेल तर त्याला काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात त्या ग्रेव्हीमध्ये आणि पाणी टाकून याला मस्त असं परतून घ्यायचं पाण्यात. आपली पनीर ग्रेव्ही तयार होतीये. हे पनीर भुर्जी तयार होतीये, ग्रेव्ही नाही. ही झाली आपली पनीर भुर्जी रेडी. खलास, इसको 10 मिनट के लिए वाफाने का. या बघ, आले का ऐकू. आता पोळ्या मला येत नाहीत म्हणून त्याला करायला लावणं भाग आहे. भाजी बिजी करतो मी. भात असेल तर ती मी कवाय करतो, त्याचं काय नाही. ह्या दोघी फक्त ऑर्डर सोडित व्हिडिओ कोण महारुद्रा. जाऊ दे, तू फक्त कॉल करत होती. आणि अशा प्रकारे आमची पनीरची भुर्जी रेडी झालेली आहे. काय नसती खाणार का पोळी सोबत तुम्हाला पोळी तुम्ही करा ना, आता मला येत नाही म्हणून पोळी तुम्ही. और इसके ऊपर थोड़ी सी गार्निश करेंगे आपण कोथमीर. झाली रेडी कोथमीर टाकून आपली भाजी. याला मंद आचेवर एक 10 मिनिटासाठी आपण वाफवूया सुंदर अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपला गॅस बंद होईल आणि आपली पनीर भुर्जी रेडी असेल. जेवणाच्या ताटात आम्ही तुम्हाला पनीर भुर्जीचा जो गार्निश रूप आहे ते दाखवू आणि त्यानंतर तिची टेस्ट आम्हीच घेऊ. तुम्हाला काही यायला टाईम नाही आमच्यापाशी. आल्यावर तुम्हालाही खाऊ घालू. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला लक्ष दिलं, दर्शकून पाहिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच आपलं आभारी राहील. आणि रिकामटेकडं महामंडळ आपल्याकडं काही ना काहीतरी नवीन नवीन करून घेण्याचा प्रयत्न करून येईल. तर आपण आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. लोकांना जसं व्हायरल करतात तसं मला बी करावं, एवढीच तुमच्या कृपाचरणी अशी मागणी. ठीक आहे, धन्यवाद. गुड नाईट. बंद करा.